सर्कल शेटे साहेब बोलता का सर? होय. नमस्कार, नमस्ते. मी सचिन भाऊ कदम बोलतोय, सांगली. मला एक आपल्याकडं सल्ला हवा होता की एखाद्या माणसाला जर शेतकऱ्याला जर जाण्यासाठी वाट नसेल आणि ती जर वाट त्याला द्यायची असेल तर आपण सरबांधावरनं वाट देऊ शकतो ना? होय. मग ती सरबांधावरची वाट दोन्ही साईडच्या शेतकऱ्यांच्याकडे द्यायची का एकातनं दिली तर चालत्या? दोन्ही बाजू शेतकऱ्या. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याकडे द्यायची. होय. आपल्याला काय करून एका शेतकऱ्याकडे देता येणार नाही? नाही देतात, कायदा तसा नाही. कायदा नाही. मग आपल्याला अशी काहीतरी सर्कल मॅडमला सांगून किंवा काय असं ताकद लागली? तसं देतच नाही. कायदा सरबंधावर असता म्हणजे दोन्ही बाजू शेतकऱ्यांचं क्षेत्र घेऊन द्यायचं आहे. बर, मग सरबांधाच्या बाजूला जर समजा त्या एका शेतकऱ्याने त्याची स्वतःची जागा त्याच्या रस्ता ठेवला असेल तर त्यातनं देता येणार नाही? नाही देता ना, तिथे वैयक्तिक रस्ता झाला. मग त्या वैयक्तिक मधनं देता येत नाही? नाही देता येते. माझ्या मार्गे रस्त्याला तुम्हाला कसं आम्ही येऊन देणार? नाही येऊन देणार ना. बर बर बर. मग सर, आपण परवा त्या शिपूरमध्ये कशी काय दिली मग ते कुणाला? ते ह्याच्यापाशी काय ते देसाई ना? तहसीलदारच्या आदेशाप्रमाणे दिली. मग तहसीलदारना तो आदेश काय कायदा मोडत दिला का तसा? आता मला मी वरिष्ठांचं कसं म्हणणार? त्यांनी आदेश दिला त्याप्रमाणे काम केलं. बर, म्हणजे तहसीलदारनी तुम्हाला जे काय सांगतील ते करणार तुम्ही? एक मिनिट ऐकून घ्या. हा. तो रस्ता 143 सरबंधावरचा नव्हता. हा, एका साईड नव्हता. वहिवाटीचा रस्ता होता. बरोबर. तो वहिवाटीचा रस्ता त्यांनी मंजूर केला, ते मी काढून दिला. मग तेच म्हणतो. वहिवाटीच्या रस्त्याचे कायदे नियम वेगळे आणि हा. 143 सेक्शनचे कायदे नियम वेगळे. मग त्या मॅडमनी त्यांच्या पर्सनल जागेतला जो त्यांचा वहिवाटी रस्ता होता त्याला कसं कंटिन्यू करता येतं? तो कुठला कायदा? ह्याच्या प्रश्नाचे उत्तर मी कशी देऊ शकणार? मी फक्त वरिष्ठांना बांधेन. अच्छा, म्हणजे एकंदरीत सगळीच चुकीचं व्हायला लागले का? अवघडच आहे साहेब. तुम्ही अन्याय. कसं करणार? वरिष्ठांचा आदेश मला मान्य करा पाहिजे, नाही मान्य केला तर माझ्यावर कारवाई होणार. बर, आता त्या वरिष्ठांच्या चुकीसाठी मी कोणाकडे दाद मागायची? प्रांतांच्याकडे अपील करायचं. प्रांतांच्याकडे. बर. प्रांतांच्या अपील करताना खालचं कोर्ट कुठल्या मुद्द्यावर चुकलं हा तो मुद्दा तिथं त्यांना समजून सांगायचा, त्याच्यावरती निर्णय देतील. हा. किंवा त्या मुद्द्यावर खाली रिव्हिजनला केस परत पाठवतील. ह्या मुद्द्यावर तुमच्या चुकला, या मुद्द्यावर परत त्याची फेर तपासणी करा म्हणून. एखादी चूक जर साहेब अशी करून ठेवली प्रशासनाच्या अधिकाऱ्याने तर त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला हेलपाड घालून ते मरतही निम्म, त्याची लाकडं नदीवरच पोचतात. मी या प्रश्नाचे नाही उत्तर देऊ शकत. आपण फक्त चर्चाच करू शकतो. मी काही बोलू शकतो. बरोबर आहे. आपलं ऑफिस कुठं आहे सर? मी बेळंगी सर्कल, बेळंगी. चालेल चालेल, तुमच्या ऑफिसला येऊन भेटतो तुम्हाला मी.